आमदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गडिंग्लज शहरामध्ये प्रथमतः ज्यावेळेला आम्हाला सत्ता दिली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माझ्या अध्यक्षतेखाली उभा राहिला। भविष्यामध्ये गडिंग्लजमध्ये जो रिंग रोड भेडसावतोय, ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतोय, तो पहिल्यांदा आम्ही हाती घेणार आहोत। बेलबाग या ठिकाणी 1,98,00,000 रुपये खर्च करून तिथे एक सभागृह आणि तिथला मठाचा जीर्णोद्धार देखील ह्या ठिकाणी केला आहे। नमस्कार, मी किरण धोंडीराम कदम, प्रभाग क्रमांक 1 मधून माजी उमेदवार आहे। मी अगोदर जवळजवळ 2-3 वेळा निवडून आलो। माझ्या सौभाग्यवती मिसेस मंजुषा कदम पण नगराध्यक्ष होत्या, मीही उपनगराध्यक्ष होतो। माझे वडील कैलासवासी DS कदम पण नगराध्यक्ष होते। आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जात असताना नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गडिंग्लज शहरामध्ये प्रथमतः ज्यावेळेला आम्हाला सत्ता दिली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माझ्या अध्यक्षतेखाली उभा राहिला। त्याचबरोबर बसवेश्वर महाराजांचा देखील पुतळा उभारण्यामध्ये माझा सहभाग आहे। या गडिंग्लजमध्ये सर्वांगीण विकास करत असताना की मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागातील हद्दवाढ ज्यावेळेला झाली, हा बडाचीवाडीचा हा सगळा रान भाग होता, त्या ठिकाणी गटारी, रस्ते आणि पाण्याची सोय निश्चितपणे करण्यामध्ये पूर्ण यशस्वी जरी झालो नसलो तरी बऱ्यापैकी यशस्वी झालेलं आहे। गडिंग्लज शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रमुख मी कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जबाबदारी मोठी दिली। 11 प्रभागामध्ये आम्ही विविध कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत। उदाहरणार्थ 100 खाटच्या हॉस्पिटलमध्ये CT स्कॅनचं मशीन त्या ठिकाणी आणलं, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ICU युनिट आणलं। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून मुलांच्याकरता एक अभ्यासिका UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचं काम चालू आहे आता। म्हणजे त्याचबरोबर एक श्रद्धास्थान मांडलं जाते की सर्व समाजाचं की बेलबाग या ठिकाणी 1,98,00,000 रुपये खर्च करून तिथे एक सभागृह आणि तिथला मठाचा जीर्णोद्धार देखील ह्या ठिकाणी केला आहे। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, तर जनतेला तुम्ही कोणते आव्हान कराल? जनतेला आव्हान करत असताना आम्ही कामं करून ह्या लोकांच्या समोर गेलो आहे। विकास कामातून उभा केलं आहे। सर्व जनतेची, सर्व समाजातील, सर्व जाती धर्माचं आम्ही काम केलं आहे। भविष्यामध्ये गडिंग्लजमध्ये जो रिंग रोड भेडसावतोय, ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतोय, तो पहिल्यांदा आम्ही हाती घेणार आहोत। त्याचबरोबर घनकचरा आणि पाण्याचं निर्मूलन म्हणजे सांडपाण्याचं निर्मूलन झालेलं नाही आहे, तो STP टँक आणि प्रक्रिया घनकचऱ्याची प्रक्रियाचा प्रोजेक्ट मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही या गडिंग्लज शहरामध्ये करणार आहोत। आणि बऱ्याच ठिकाणी जे आपल्या गडिंग्लज शहरामध्ये फुटबॉलची पंढरी आहे ते आज अर्धवट राहिलेलं मुश्रीफ साहेबांच्याकडून 2 कोटी रुपये खर्च करून जवळजवळ 10 एकर जागामध्ये फुटबॉलचं ग्राउंड तयार होतं आहे। तिथं स्टेडियम पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी आहे। तर निवडणुकीला आता एक थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर काय सांगाल उमेदवार म्हणून? या 2-3 दिवसामध्ये आता सगळी रणधुमाळी बरोबर आहे की लोकांच्यापर्यंत सर्व उमेदवारांनी मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये पोहोचलो आहे। माझ्या भागातला अनेक प्रश्न मगाशी बोलता राहिला। या ठिकाणी गोरगरीब जनता आहे, अल्पसंख्याक अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांच्यावर एक आरक्षण पडलेलं आहे। तो आरक्षणाचा भाग देखील आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्यावर आमची एक बैठक झालेली आहे। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हाळलक्ष्मीच्या परिसरामध्ये जे आरक्षण पडले ते देखील आम्ही आरक्षण वगळून दुसऱ्या ठिकाणी आम्ही टाकणार आहोत। यामुळं आम्ही सर्वांना कामातून उभारलेला किरण कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि गोरगरिबांच्यापासून सर्वांची आम्ही कामं केले। त्यामुळं मला उच्चांकी मतदान मिळेल आणि माझ्या पाठीशी सर्वांनी राहावं असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो।